श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. सगळीकडे गणपतीचा उत्साह आहे आणि अशातच आली आहे ती म्हणजे सगळ्यांची लाडकी ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी. तर ह्या ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीचं आव्हान रविवारी 31 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5:25 पर्यंत आपल्याला करता येईल. तर गौरीपूजन हे सोमवारी 1 सप्टेंबर 2025 रोजी आहे आणि त्याचा शुभमुहूर्त हा पहाटे 5:59 ते संध्याकाळी 6:43 हा असणार आहे. तर या वेळेत आपल्याला आपल्या गौरीचं पूजन करायचं आहे आणि विसर्जन हे मंगळवारी 2 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:50 आपल्याला करता येईल. तर आजच्या दिवशी आपल्याला म्हणजेच रविवारी 31 ऑगस्टला आपल्याला आपल्या घरात गौरी कशी घ्यायची, तिची स्थापना कशी करायची आणि कलश, गणपती याची आपल्याला रीतसर मांडणी कशी करायची आहे ते आज आपण बघणार आहोत. ज्येष्ठ गौरी पूजन महाराष्ट्रात भिन्न भिन्न रीतीने केले जाते. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचे आव्हान, ज्येष्ठ नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन असे हे 3 दिवसाचे मूळ व्रत आहे. याला ज्येष्ठ गौरी पूजन असे म्हटले जाते. काही गावात या गौरी सोन्या चांदीच्या वा पितळाचे मुखवटे धारण करणाऱ्या असतात. त्या मूर्तींना चांगल्या साड्या नेसून दागदागिन्यांनी नटवले जाते. तर काही ठिकाणी केवळ कागदावरच गौरीचे चित्र काढून किंवा छापील कागद वापरून तिचे पूजन केले जाते. कित्येक गावात तर अशी प्रथा आहे की नदीतील 5 खडे किंवा लहान दगड आणून त्याचे पूजन करायचे. काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीचे रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढतात. त्या मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात. ही एक रूढी आहे. कित्येक ठिकाणी तर मातीचे लहान लहान घट आणून त्यात हळद बांधलेला दोरा, खारीक आणि खोबरे घालतात आणि हे घट एकावर एक ठेवून ती उतरण गौरी म्हणून पूजतात. श्रावणातली व्रतवैकल्याची धामधूम संपताच आपल्याला वेळ लागते ते गौरीचं. गौरी बसवण्या अगोदर गौरीचं पूजन कसं करावं? तर गौरी आव्हानाच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. घरातील सर्वांनी शुचिर्भूत व्हावे. चांगले स्वच्छ कपडे घालावे. घरामध्ये मंगलमय वातावरण असावे. सुवासिक धूप अगरबत्ती लावावे. सर्वांनी कपाळाला कुंकुम तिलक लावून घ्यावा. घरातील गणपतीला व इतर देवदेवतांना मोठ्या मंडळींना नमस्कार करावा व देवाजवळ समई लावावी. पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यावी. सर्वत्र गोमूत्र शिंपडावे. प्रथम गौरीचे आगमन जेथून होते, काही ठिकाणी घराच्या वेशद्वारापासून तर काही ठिकाणी देवघरापासून हे ठसे काढले जातात. गौरी जिथे बसवतात तिथपर्यंत रांगोळीने गौरीच्या पावलांचे ठसे किंवा छापे काढतात. प्रत्येक ठशाला हळदी कुंकू लावावे. ज्येष्ठ गौरी स्थापनेच्या ठिकाणी लक्ष्मी पद्म, गायत्री पद्म रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर सुती, रेशमी वस्त्र अंथरून ज्येष्ठा व कनिष्ठ गौरी व त्यांची बाळं व मुलगी यांचे कुलाचाराप्रमाणे व परंपरेनुसार त्यांची व्यवस्थित मांडणी करून घ्यावी व संपूर्ण अलंकार इत्यादी त्यांना घालून घ्यावे. गौरी मुखवट्याचं आगमन करताना घरातील सुवासिनींनी एका ताटात गहू पसरून त्यावर एक गौरी एक बाळ चा मुखवटा ठेवावा व दुसऱ्या ताटात तांदूळ पसरून त्यावर दुसरी गौरी व
दुसऱ्या बाळाचा मुखवटा ठेवावा. दोघी गौरींना हळद कुंकू अर्पण करावे. आता 2 सुवासिनींनी देवघरापासून ते ताट हातात घेऊन आपल्या घरासमोर येऊन बाहेर जावे व पुन्हा घरात प्रवेश करताना घरातील इतर स्त्रिया मुलींनी हातात गौरी घेऊन आलेल्या भगिनीचे पाय दुधाने व पाण्याने धुवावे. यावेळी लक्ष्मी कोणत्या पावलाने आली? सोन्या चांदीच्या पावलाने आली असे म्हणावे. हे गौरी आगमन करताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे. त्यांना घरातील समृद्धी, तिजोरी, दूध, दुपट्यांची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात आणि आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी. आता दोन्ही सुवासिनींना दोन्ही गौरीचे मुखवटे व्यवस्थित कोठी, सुकडे इत्यादी ठिकाणी ठेवावे. गौरी पूजनाच्या ठिकाणी ठेवल्यानंतर तिथे गौरीच्या समोर आपल्याला एक तांदळाची राशी काढून त्यावर गणपतीची सुपारी मांडावी व गणपतीच्या समोर आपल्या डाव्या हाताला देवघरातील घंटा व उजव्या हाताला शंख ठेवावा आणि गौरीच्या मधोमध आपलं कलश स्थापना करावी. तर कलशामध्ये साधारण गंगाजल किंवा घरातील पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी आणि एक नाणं आणि त्या पाण्याच्या कलशाच्या वरती आंब्याची पाने ठेवावी आणि नारळ ठेवावे आणि त्यानंतर घरातील सर्वांनी संकल्प करावा. हातावर थोडंसं पाणी, अक्षदा, हळद, कुंकू आणि फूल घेऊन संकल्प करावा आणि त्यानंतरच पूजा करावी. जोपर्यंत आपण संकल्प करत नाही तोपर्यंत आपल्याला इच्छित फळ हे प्राप्त होत नाही. तर या दिवशी गौरीला म्हणजेच पहिल्या दिवशी आपला भाजी पोळीचा नैवेद्य दाखवावा. ज्याप्रमाणे आपण नेहमी दाखवतो त्याप्रमाणे करावे किंवा साधारण मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी, भाकर आजच्या दिवशी नैवेद्य दाखवतात. तर दुसऱ्या दिवशी पूजन कसे करावे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. या प्रकारे आपल्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीचे पूजन करावे. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य, आरती या सर्व गोष्टी पहिल्या दिवशी कराव्या. तसंच आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.